हे बा, आता खरं जर बोलायला जर गेलं तर माणसानी पुराव्यानिशी बोललं पाहिजे. तुम्हाला सांगतो, नगरपालिकेच्या टायमाला त्यांना स्वार्थ होतं. इथं आमच्या मुस्लिम बांधवांचे मतदान घ्यायचं होतं, तर त्यांनी बेटावर नारळ फोडलं नाही आणि इथं सभा गाजवल्या. ते या सभेत जे हरीच म्हणले नाही ना, नाहीतर मी वारकरी येईन, खानदानी टाळकरी येईन, इथं अगोदरही बोललेले त्या टायमालाही बोललेले ना. आणि आता पुन्हा सुरू केलं ना, त्यांना माहिती आता परिस्थिती काय आहे. तर ते तुम्हाला सांगतो, त्याचा पुरावा आहे माझ्याकडं. तुम्हाला जर ऐकायचं असेल ना, मी ऐकवतो तो पुरावा. आणि तिसरं बटन, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र. का बोलले नाही ते? विनंती करतो का आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. दुसऱ्याला मार्गदर्शन करायला सांगत, हे आम्हाला जवळून माहिती आहे. फक्त काही फायदा असला का मग महाराजाचं नाव घ्यायचं. निवडणुकीत तर ते म्हणले होते ना, मी रामगिरी महाराजांचं भक्त. हा, त्या टायमाला बोलले होते, मी रामगिरी महाराजाचं भक्त आहे, माझा जीव गेला तरी चालन, पण मी सरला बेटन रामगिरी महाराज. नगरपालिकेला काय केलं नाही? नगरपालिकेला काय केलं नाही? मग नगरपालिकेला केलं नाही म्हणून त्यांना जरी वाटत होतं, पण नगरपालिकेला लोकांनी दाखवून दिलं ना. मग त्यांनी खंजीर खुपासला ना, लोकांनी त्यांच्या याच्यात पाठीत खंजीर खुपासला ना. आता जिल्हा परिषद पंचायत समितीला सुद्धा हेच घडणार आहे 100%.